सड्यांवरील सगळ्या ज्या वनस्पती जीवन आहे त्यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्यात इथल्या मातीच्या कमतरतेमुळे वेगवेगळी अनुकूलनं दिसून येतात. त्यामध्ये मग कंदवर्गीय वनस्पती असेल म्हणजे कंद निर्माण करून 3 ते 4 महिन्यामध्ये लवकरात लवकर आपलं लाईफ सायकल संपवून त्या पुन्हा कंदाच्या रूपाने वन जमिनीमध्ये गडप होतात. त्याची उदाहरणं द्यायची झाली तर दिपकाळी कोंकणेंचा आहे किंवा इपिजेनिया रत्नागिरिका आहे. तशीच एक त्यात असणारी एक वनस्पती म्हणजे चोहळा, जी आलेवर्गीय वनस्पती आहे, ज्याला स्केप जिंजर असं सुद्धा म्हटलं जातं. तिचं नाव आहे कुर्कुमस कॅपोसा. ही सुद्धा वेस्टर्न घाट एंडेमिक वनस्पती आहे आणि ते मेडिसिनली खूप इम्पॉर्टंट आहेत, आणि तरीसुद्धा ही धोकाग्रस्त प्रजाती आहे. ही शक्यतो सड्यावरती जिथे पाण्याचे ओहोळ आहेत किंवा वॉटर चॅनल आहेत त्याच्या एजनी आपल्याला बघायला मिळते. बऱ्याच वेळेला ती काहींच्या शेतीमध्ये सुद्धा बघायला मिळते. तसेच एक दुसरी महत्त्वाची वनस्पती जी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि ती अतिशय सुंदर दिसणारी तिची फुलं आहेत. तिचं नाव आहे कोरिनॅन्ड्रा इलिगन्स किंवा तिला आता नव्याने क्लिओम अँग्युलाटा या जिनसमध्ये तिला मर्ज करण्यात आलं आहे. ह्या वनस्पतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिला कापरे कमळ या नावाने ओळखलं जातं. म्हणजे जैतापूर, नाटे, धाऊलवल्ली अशा 10 ते 12 गावांमध्ये ही वनस्पती आढळून येते आणि सुंदर असणारी अशी गुलाबी फुलं ती वाऱ्यावरती जेव्हा डोलतात तेव्हा ती कापत असल्यासारखा आभास निर्माण होतो, म्हणून तिला कापरी कमळ असं स्थानिक नावाने ओळखलं जातं. तिचं दुसरं मराठी नाव आहे ते पाणतिळवण. ही वनस्पतीसुद्धा ज्यावेळी फुलते त्यावेळी ती अक्षरशः एकरांमध्ये फुलते आणि पूर्ण सडा हा गुलाबी होऊन गेलेला आपल्याला बघायला मिळतो. ह्या वनस्पतीचा शोध हे डॉक्टर अरुण चांदोरे आणि डॉक्टर श्रीरंग यादव यांनी लावला होता आणि फक्त 10 ते 12 गावात आढळत असल्यामुळे ही अत्यंत धोकाग्रस्त कॅटेगरीत असलेली वनस्पती आहे आणि तेवढीच ती इकोटुरिझम किंवा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी वनस्पती आहे.